नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहताय DS न्यूज 24। नाशिकच्या कळवण तालुक्यातील मोहनदरी आदिवासी आश्रमशाळेमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीनं दिलाय बाळाला जन्म। ही घटना, या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरवून गेलंय। तर या घटनेनं आदिवासी विकास विभागाच्या देखरेख व्यवस्थेवर गंभीर प्रश्न चव्हाट्यावर आलाय। नात्यातील अल्पवयीन मुलानं तिच्यावर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अल्पवयीन संशयिताची बालसुधार गृहामध्ये रवानगी करण्यात आली आहे। या प्रकरणी पोलिसांकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे। मात्र आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त दिनकर पावरा यांनी या घटनेला दुजोरा दिलाय। तर या प्रकरणी संबंधितांची खाते अंतर्गत तपासणी सुरू आहे। मात्र आश्रमशाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या सुरक्षिततेचा मुद्दा चर्चेत आलाय। आश्रमशाळेमध्ये दैनंदिन आरोग्य तपासणी करताना एवढी मोठी बाब लक्षात का आली नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जाते। तर कळवण प्रकल्पातील मोहनदरी आश्रमशाळेत एका अल्पवयीन मुलीला गर्भधारणा झाली अशी घटना समोर आलेली आहे। त्याबाबत आपल्या कार्यालयाकडे काय माहिती मिळाली आणि त्याबाबत काय चौकशी सुरू आहे, काय सांगा? शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा मोहनदरी, तालुका कळवण, जिल्हा नाशिक येथील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचं 19 जून 2024 रोजी तिने तिचं बाळंतपण झालं असल्याची माहिती निदर्शनास आली आणि त्या अनुषंगाने प्रकल्पाधिकारी यांनी आम्हाला 1 जुलै 2024 रोजी आम्हाला कळविलेले आहे झालेल्या घटनेबद्दल। त्याबाबत आम्ही प्रकल्प कार्यालयाकडून आम्ही चौकशी करून घेतली आहे। सदर विद्यार्थिनी शासकीय आश्रमशाळेत निवासी विद्यार्थिनी म्हणून शिकत होती आणि ती उन्हाळी सुट्टीत गावी गेली होती। गावी गेल्यानंतर सदर विद्यार्थिनी शाळेत तिने यावर्षी प्रवेश घेतलेला नाही, परंतु गावी राहत्या गावी हे झालेलं आहे, तिचं बाळंतपण झालेलं आहे अशी घटना लक्षात आली आहे। त्याबाबत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे आणि संबंधित जे आहेत त्यांच्यावर पोस्को खाली कारवाई करून त्यांना बालसुधार गृहात पाठविण्यात आल्याबाबतची माहिती आम्हाला मिळालेली आहे। परंतु सर, आपण जर बघितलं तर PO कार्यालयाकडून असेल, आपल्या कार्यालयाकडून असेल, आरोग्य यंत्रणा सज्ज केलेल्या आहेत। या चाचणीमध्ये ते निदर्शनास